Let's listen into what Amitesh Kumar has to say latest on the Pune त्यांना Portuguese. सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा, इथे तुम्हाला हे घालायचे नाही, आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची. ड्रायव्हरने संपूर्ण सिक्वेन्स म्हणजे स्वतः मी गाडी चालवत होतो असं कधीच म्हटलं नाही स्वतःहून काही. कधी नाही. ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आमिष दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते. ते नाही हे झाला. मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला. नंतर पोलिसांचे लक्षात आला होता. मी अत्यंत घाबरले होते. परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीने घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती. अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल. तसे काही प्रत्यक्ष मारहाणबद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही. इतर दोन मित्र जे होते त्यांना बोलवलं होतं त्याच्या पॅरेंट सोबत वगैरे, तर त्यांच्या संदर्भात काही ऍक्शन आहे का? जे गाडीमध्ये इतर दोघे बसलेले होते त्यांची नाही, त्यांचे जबाब प्रथम दिवशी झाला होता. आता ते आमच्यासाठी विटनेस आहे. सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही, परंतु आमची तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे. वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे. अपघात झाला ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते, बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी आदेशित आहे. अल्पवयीन आरोपीला घटनास्थळावरून हॉस्पिटलला न नेण्यासाठी किंवा पोलीस ठाण्यामध्ये नेऊन एवढा वेळ वाया घालवण्यासाठी त्यांना कशा प्रकारचं आमिष देण्यात आलेलं होतं का, किंवा काही पैशाचं बक्षीस वगैरे देऊ असं आरोपींच्या कुटुंबाने सांगितलेलं होतं का, म्हणून हे त्यांनी जाणून बुजून केलं? पोलिसांनी पोलिसांनी नाही, आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही. परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे. तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखल केला ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकत काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. या गाडीत 5 जण होते असं स्टेटमेंट ड्रायव्हरने दिलंय, ज्याच्यातला एक जण अजूनही अनआयडेंटिफाईड आहे. तो नेमका कोण होता, त्याची काय माहिती आहे ती समोर येते का अजून? कारण 2 जणांची स्टेटमेंट झाली, विटनेस आहेत मायनर, पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे. बरोबर आहे. ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. गाडीमध्ये तो अल्पवयीन मुलगा सोबत कार ड्रायव्हर आणि पाठीमागे किती 3 मुलं होती का 2 होती? यामध्ये सीसीटीव्ही फुटेजेसवरून स्पष्ट दिसत नाही. सुरुवातीला 2 होते, नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून 3 होते की 4 होते, एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आलेली नाही. त्या सर्व दिशेनी युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे. इस मैटर में जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर को आमिष शुरुआत में रात में दिखाया गया था कि
उसको बख्शीश दी जाएगी, उसको रिवॉर्ड किया जाएगा, उसको पैसे दिए जाएंगे, उसको मुंह मांगा रकम दिया जाएगा, वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे, इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था। प्राथमिक जो जवाब पुलिस स्टेशन में ड्राइवर ने दिया था, वो गाड़ी चला रहा था इस प्रकार का बयान उसने दिया था, लेकिन उस रात पुलिस स्टेशन ने जो खातिरी की थी उनका निष्कर्ष हुआ था कि ये गाड़ी लहान जुवेनाइल आरोपी चला रहा है, इसलिए उसके विरुद्ध 304 का गुना दाखिल हुआ था। ड्राइवर को दिन भर पुलिस स्टेशन में विचार पूछ किया गया था। ड्राइवर को रात में 11 बजे के आसपास जब पुलिस स्टेशन से छोड़ा गया तो ड्राइवर घर जाना चाहता था, परंतु आरोपी ने उसको जबरदस्ती अपनी गाड़ी में बैठाया और अपने घर पे ले गए। वहां पे ले जाने के बाद उसका मोबाइल उन्होंने उससे छीना और अपने ताबे में लिया और इसको वहां पे कमरे में बंद करके उसको पहले प्रलोभन और उसके बाद दबाव, दम दाटी इस प्रकार की उसको कंडक्ट की गई। अगले दिन दोपहर तक जब वो घर नहीं पहुंचा तो उसकी वाइफ और उसके बच्चे और नातेवाईक खोजते हुए इनके आरोपी के घर पे पहुंचे और उन्होंने वहां पे थोड़ा सा हंगामा किया और उन्होंने इसको ड्राइवर को जबरदस्ती वो कंपनी का कपड़ा उतार दो और तुमको इनकी नौकरी करने की ज़रूरत नहीं है इस प्रकार का कह के उसको वो वहाँ से ले गए। ड्राइवर अत्यंत घबराए हुए वातावरण में था। उसको परसों रात को क्राइम ब्रांच ने ट्रेस करके लाया था। उसकी स्टेटमेंट प्राथमिक हुई जिसमें इस प्रकार की स्टेटमेंट उसकी सामने आई थी। कल उसकी प्रिलिमिनरी कोरोबरेशन की गई और इस घटना में सत्यता पाए जाने के प्राथमिक दृष्टि से सत्यता पाए जाने की वजह से कल रात को गुना दाखिल किया गया है। एक आरोपी को अरेस्ट किया गया है, दूसरा आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में है। उसको प्रोडक्शन वारंट पे ट्रांसफर करने की कार्रवाई आगे की जाएगी। सर, अभी ड्राइवर को लेकर धन्यवाद से भर्ती गए हुए क्या वहाँ पर क्या किस तरह की कार्रवाई? वहाँ पे आज घटनास्थल पंचनामा जो कि स्पॉट को आइडेंटिफाई करने के लिए होता है वो किया गया है। कुछ चीज़ें रिकवरी करनी है, वो पीसीआर के बाद उसको रिकवरी करने की प्रोसीजर की जाएगी। सर, ड्राइवर ने ये भी बताया कि उसके साथ मारपीट भी हुई थी जब मारपीट प्रकार का प्रत्यक्ष उसने नहीं बताया है, लेकिन थ्रेटनिंग के बारे में उसने जरूर बोला है। तर थ्रेटनिंग काय नेमकं कशा स्वरूपाचं म्हणजे तुला बघून घेतो जीवे मारतो याद रखना काय नक्की धमकी? तशाच प्रकारची धमकी आहे या विषयावर आपल्याला आता नंतर नक्कीच कळवण्यात येते। Driver never accepted the fact that he was the one behind the wheel. सॉरी, So you said in Marathi that driver never accepted the fact that he was behind the wheels. driver in the first statement when he came to the police, when he was brought to the police station from the spot, the first statement which he gave in writing was that he was driving the car. But the police station at that point of time itself disbelieved the statement of the driver, and after preliminary inquiry they registered an offence against the juvenile accused because it was evident prima facie that the juvenile accused was driving the vehicle. तर सुरुवातीला त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं तो दबावाखाली होता म्हणतात, पण ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये नेमकं कारण हे लोक तर भेटायचे नव्हते, नेमका कुणाचा दबाव त्याच्यावरती होता की मी चालवत होतो? त्यावेळी त्यांना मी सांगितले, त्यांना फर्स्ट टेलिफोन कॉल, फर्स्ट इंड्युसमेंट त्यांना टेलिफोनवर आला होता। नंतर फिजिकली आरोपीचे नातेवाईक ज्यावेळी तिथे पोहोचले होते त्यांना इंड्यूस आणि काही प्रॉमिस काही केला होता आणि नंतर त्यांना त्यावेळी पण दम देण्यात आला होता आणि ड्रायव्हर म्हणतात की त्यावेळी त्यांची मनोस्थिती अत्यंत ते मनोस्थिती योग्य नव्हती। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची काय चौकशी किंवा त्यांना काय ताब्यात आपण घेणार आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये? त्यांच्याशी काय कनेक्ट? कोणाची? विशाल अग्रवाल ऑलरेडी आम्ही सांगितले की त्यामध्ये 2 आरोपी आहेत। त्यांच्या पत्नी अल्पवयीन आरोपीच्या आई जे आहे परिवार का क्या और भी चीजें हैं इसमें शामिल? तपास की जा रही है। जो फिरियाद में आया है
उसके अनुषंगाने गुना दाखिल किया गया है. तपास में जो भी बात सामने आएगी उसके तहत कार्रवाई की जाएगी. मेडिकल रिपोर्ट आता 8 दिवस झाले सर, म्हणजे ठीक आहे त्याच्यावरती तुमचा तपास अवलंबून नाही किंवा खटला अवलंबून नाही, पण मेडिकल रिपोर्टची काहीतरी किती दिवस साधारणपणे त्याला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वीकला दोन्ही मेडिकल रिपोर्ट अलॉंग विथ DNA सॅम्पलिंग येऊन जातील. सर रात्री आपण काही बारवर कारवाई केलेली आहे एक्साइज डिपार्टमेंट बरोबर? आम्ही काल आमची जशा मी सांगितले होते ओव्हरऑल पब कल्चरचे विरोधात जे ओव्हरऑल एक जनभावना उमटलेली आहे आणि खरं पबचे न्यूसेन्स मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात ठेवून वेगवेगळे उपाययोजना ऑलरेडी सुरू करण्यात आली आहे. काल फ्रायडे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे जे प्रमुख दिवस पबचे कल्चरसाठी राहतात त्या काल मोठ्या प्रमाणात मोहीम घेण्यात आली होती. त्यामध्ये ड्रंकिंग ड्रायव्हिंग असो किंवा वेळेचे आतमध्ये बंद होण्याची असो किंवा मायनर्स अंडर एजेसला अल्कोहोल सर्व्हिस करायची असो, या सर्व गोष्टीवर एक्सरसाइज ऑपरेशन काल सुरू होता आणि ही आज पण आणि पुढच्या काळात पण सुरू राहील. त्याचबरोबर And to speak on the Pune Porsche case and what Amitesh Kumar, the super cop from Pune, said, let me now go across to my colleague Brijesh Pandey, who's live with us from the newsroom. So slowly and steadily, as it were, things are unraveling. You know, the driver's statement had come out in the media weeks ago where he had said that, you know, I was driving the car. There was, and also, you know, the others, they had said that he seemed to be under a lot of duress. For the benefit of our viewers who may have just joined us, Brijesh Pandey decode this as to what exactly now the police is saying and what the family of the alleged accused teenager had been trying to orchestrate. Well, you know, Sudha, when the incident happened, what happened was that the role of police came under heavy scrutiny. You know, the police inspector and the assistant sub-inspector who have been suspended yesterday by Pune Police Commissioner, they withheld the information. You know, the information was not relayed to the senior officers, and the senior officers of Pune Commissionerate were completely in dark about this particular drink and driving accident in which this 17 years and 8 months old boy had crushed, hit and killed two techies. You know what, when the father of the family, you know, the father of the accused, he started exerting influence, and you know there were a lot of talks about how the accused was given water and accused was given pizza, and there was a kid glove treatment by the police. And later on, you know, the statement of the driver also came in which they were saying that, you know, that the driver was the one behind wheels and not the person. You know, it led to a massive outcry. Such was the outcry, and remember, Sudha, also that this is the middle of election season where no political party or ruling party would want to attract this kind of attention. And this is the reason why, you know, Devendra Fadnavis, Deputy Chief Minister, rushed to Pune. He held a series of meetings, did a press conference, and post that, I think, you know, the investigation in this particular case began at right earnest. The father of the child was arrested, you know, on abetment and, I mean, for under section 120B conspiracy, and also the fact that, you know, that the police also came to know that the driver was pressurized and under duress he gave this particular statement. Yesterday also Amitesh Kumar had held a press conference in which he gave a detail of how the police has unearthed that this particular driver was confined by the grandfather of the accused, and he was also given money to say that, you know, he was behind the wheels and not the minor kid. But now police say that they have absolute evidence which through which they will be able to nail the minor. They are going to request the court to treat him as an adult. And also the fact is that, you know, that they've also unearthed that the driver was confiscated. The driver was in fact, you know, kidnapped against his wish. His wife has narrated the ordeal to the police. And what we have been given to understand is that the grandfather of the accused has now been arrested and sent behind bars. So as of now, 6 people have been arrested. 2 cops have been suspended in this particular case, you know, which started off on a very, very bad note. But fortunately, you know, due to the social media pressure and all, you know, now the case seems to go in right earnest, and the police has moved application to try this juvenile as an adult. Sudha? You know, Brijesh, much like the Priyadarshini Mattu case or other cases, you know, Jessica Lal, I think this is also Nirbhaya, of course, before I forget. This also seems to be one case
where public outcry of saying, tell us the truth, has really worked. I mean, that element in this case cannot be really, ignored. Would you agree with me? Oh, absolutely. I think this case is symptomatic of the fact that what ails our legal system, what ails our police system. Had there been no outcry, Sudha, that minor would have walked out of that police station free, two techies losing their life for no fault of theirs, and the entire, the machinery, the legal system, the police system would have connived because, the kid's father is a very influential builder there in the Pune, so the might of money would have made the charges against the child go away. But fortunately and mercifully, if I may add, that there was intense outrage about the way the entire thing was being orchestrated by the police. The police was forced to swing in action, and when the senior officers took the case in their hand, now not only the son but the father and grandfather have been also arrested and put behind bars. The statement of driver has been recorded that he was not behind the wheels when this particular accident happened, and how he was forced to make that statement under duress, and how he was also kidnapped when the entire thing was on. So I think, one has to literally thank God that, this situation, this case didn't went the way, the Priyadarshini Mattu case or initially the Jessica Lal case went. It's a symptomatic of what exactly ails our police system, what exactly ails our judiciary system. Sudha? Thank you so much, Brijesh Pandey, for joining us on this broadcast. Thank you indeed.